आज मी फिलिपिन्समध्ये अनएक्सपेक्टेड गोष्टी बघितल्या. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आजची सकाळ माझी थोडी गडबडीत झालेली होती, कारण मला भरपूर सारे काम होते. सकाळी सकाळी उठल्याबरोबर रोज माझी सकाळ निवांत असते आणि आज मला लवकरच कुठेतरी जायचं होतं, म्हणून मी लवकर उठली. आली तर होती मी व्हेजिटेबल घ्यायसाठी, पण गेल्यावर मला इथे चिंचच भेटली आणि त्यात बी काहीच नव्हतं. बट पोट्टे हो, आय वॉज लिटरली शॉक्ड. भाई का प्राइस आहे इथं भयंकर. मी इथं आल्यानंतर माझे पूर्ण होश उडून गेले. लिटरली मी तुम्हाला सांगू, मी इथं जेव्हापासून फिलिपिन्समध्ये आली आहे ना, मला हे फुलगोबी बहुत कमी ठिकाणी भेटलेली आहे, म्हणजे बहुत कमी ठिकाणी भेटली. आमच्या आईला ते गोबी माहिती आहे 650 पैशाची होती इतकशी, आणि हे मिंट तर पहा 1000 पैसोमध्ये भेटू राहिला आहे. मग मी म्हटलं बापरे, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जर मी विचार केला तर आय थिंक मॅक्झिमम 1500 भेटू शकते. आणि घरी आपल्या मातीमध्ये उगून जाते यार कुठेही. आणि भयंकरच. आणि धनिया तर अलग एक्स्ट्रीम लेवलला महाग होता. आणि मग दुसरीकडे मी बघितलं इथं हा कोळसा विकून राहिले होते यार, आणि तो बी भयंकर मेगा. आणि हे बघा, हे तेजपत्ता. हा तेजपत्ता आपल्याकडे ते 100 रुपये आय थिंक किलो नाही भेटत असेल, पण याच्यावर आता US लेबल आहे ना, म्हणून तो महाग आहे. आणि भाई इथं गार्लिक पावडर बी होता, तो बी भयंकर महंगा होता. मग मी तिथून 2-3 वस्तू घेतल्या. मग मी तिथून घरी निघाली आणि घरी पोहोचल्यानंतर मस्त आरामात जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपली थोड्या वेळ. 2 घंटे झोपली मस्त. आणि उठल्यानंतर मग मी माझ्या सोसायटीमध्ये वॉक करायला गेली. बघा, तसं तर माझ्या सोसायटीमध्ये बी 2-3 शॉप आहे व्हेजिटेबलच्या, पण मला एका फ्रेंडनी सजेस्ट केलं होतं तिथं जा म्हणून. पण भाई तिथं सांगतो बहुत जास्त एक्सपेन्सिव्ह होतं. हे लोक व्हेजिटेबल जास्त खात नाही ना, त्यामुळे ना इथं व्हेजिटेबल थोडे महाग आहे. असो, चला बुट्टे, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.